आज हाय दीप अमावस्या आहे, त्याच्याकडूनच आम्ही हैदराबादमधल्या फेमस चिलकुरू बालाजी मंदिरला जायचा विचार केलो. पहाटे 4 वाजता उठून आम्ही सगळे रेडी झालो आणि घरच्या बाहेर पडायला 5:30 वाजलते. जाता जाता इतके सारे मंदिर दिसलेली आणि तेलंगणा साईडचे मंदिर इतकं छान वाटतात, एकदम अट्रॅक्टिव्ह दिसतात. आता घरामध्ये पाणी सुद्धा पिणवतो म्हणून रस्त्यानं जायच्या चहा झालं. टेम्पलला जायला पुरा 2 तास लागले. आता ह्या झाडाला एवढं का भरून टाकला ते तर पुढे सांगते. आणि इथली सगळ्यात भारी गोष्ट सांगू, तिलक लवलानाच मंदिरमध्ये एंट्री आहे म्हणून. सो तिलक असला सुद्धा आम्ही अनेकदा लावून घेतलो. चला इथं सगळेजण प्रदक्षिणा घालालते, कारण आपली काही मन्नत असली तर 11 प्रदक्षिणा घालायचं आणि मन्नत मागून घ्यायचं. आणि जेव्हा मन्नत कंप्लीट झाली नाही तेव्हा 108 प्रदक्षिणा घालायचं. त्याच्यामुळे सगळी भीड तेच करालती. चला आता दर्शन तर झालं. आता इकडे आपलं टाइम, कारण स्वस्तात मस्त सामान भेटलं तर म्हणून आता मी पण तिथे एक चार्ज मारले. चला हे दोरा आम्ही पण घेऊन आलो. आता हे मन्नत झाल्यावर बांधायचं की त्याच्या आधीच बांधायचं हे काय आम्हाला माहिती नव्हतं. जाऊ दे, तवाचं तवा बांधा येते. आता मन्नत कंप्लीट होते म्हणून बांधलो. रस्त्यानं जायच्या नाश्ता केलो. पण आमची दीप अमावस्या कशी साजरा झाली ती पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. बाय.